हे बघा आमच्याकडे परत लाईट गेलेली आहे। याचं एक डिमांड आहे, मम्मा मला हेच करून दे। पापसा खूप गुड गर्ल होते, म्हणजे की सांगायचं गरज नाही आहे। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे तुम्हाला माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये। आता हे म्हणते बघा मी, आता ह्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आणणार आहे मी, क्योंकि मला हे थोडंसं हे स्टार्टिंगचं तुम्हाला मी वेलकम करते ना, हे एवढं मला ते एवढं परफेक्ट वाटत नाही। आणि आता 1.5 महिना झाला बघते की मला स्वतःलाच वाटायला लागली की काहीतरी चुकतं आहे ह्याच्यामध्ये। हे बरोबर मी वेलकम तुम्हाला करत नाही असं मला वाटते। मराठी परफेक्ट येत नाही आहे, लेकिन मी मराठीमध्येच हे करणार। मी मराठीमध्ये की शिकणारच परफेक्ट। त्याबद्दल स्टार्टिंगचं बघा इंट्रोडक्शन मी असं करणार आहे। हाय, हॅलो, नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आणि मी आहे आर्या। चला आता ब्लॉगची सुरुवात करूया। आता वाजताय संध्याकाळचं 5:15 वाजता, आणि आज दिवसभर मी काय शूट केले नाही आहे, क्योंकि मला जरासं बरं वाटत नाही आहे। आता चला मी कॉफी करून घेते। सपोर्ट करा, मध्ये की तुमच्या सपोर्टचं मला खूप गरज आहे। अजून पण वाटते की अजून माझं सबस्क्राईब काय वाढायला तयार नाही। असं चुकतं बघा, प्लीज हे सगळं चुकतं जरासं अवॉइड करा हे तुम्ही। आता हे बघा माझी गुडिया बसलेली आहे, काहीतरी खेळते। गुडिया हाय मन, असे हात आला ना, असंच हाय कर, हाय। आता ही बघा अरे हे आलेले आता ट्युशनवरनं। हाय, मम्माला हे कर म्हणून सांग ना, मम्माला हां आणि मोटिवेट करा। हे बघा माझी गुडिया पाप ना 3-4 दिवस तिला परत बारीक झालेले आहे बघा। पाप आज तिला बरं नाही आहे, लेकिन ना आमची गुडियाचं एक डिमांड आहे, मम्मा मला हेच पाहिजे खायला, हेच करून दे। पाप सकाळीपासून ना काय मागायला लागले, लेकिन ना मी तिला कायच दिलेली नाही आहे, क्योंकि तिला फीवर आणि लूज मोशन होतं ना, त्याबद्दल तिला कायच दिलं। लेकिन आज आम्ही होतं ना मंडेपासून 4 दिवस तरी ती अजिबात काय ॲक्टिव्ह नव्हती। ती ॲक्टिव्ह नाही, ती फक्त झोपून होती। नाही ते फक्त अजून पण माझ्या पाठी म्हणजेच फिरते, मला कायच काम करायला देत नाही। असं एकदा मला पण रडू येते की असं काय झालं हिला, की काय काम करायला देत नाही, काय काम नाही केलं तर कसं होणार। परत कोण नाही आहे ऑप्शन मला आता मध्ये की चला मी नाही केली बसली, परत कोणतरी करणार आहे असं कोणच नाही आहे। परत आपल्याला करायला पाहिजे। असं मला आता मी कॉफी करून घेते, थोडंसं गेलेली आहे त्याबद्दल ना तुम्हाला काळोख दिसणार। कॉफीमध्ये ना मी साखर घालत नाही आहे, एकदा तरी मी गूळ पण घालत नाही, असंच पिते। आपल्याला किती शक्य आहे बघा तेवढं साखर अवॉइड केलेलंच बरं। पण आपल्याकडे ऑप्शन नाही तर ठीक आहे वापरायला, लेकिन दुसरा आपल्याकडे ऑप्शन आहे ना, तर साखर अवॉइड केलेलं बरं। ही आत्ता ना मी इथं कॉफी पिऊन घ्यायला लागले, आणि इकडे बघा आयरा रडत बसलेली आहे, क्योंकि ना ते दोघी बहिणीमध्ये काहीतरी भांडण झालं। खूप दोघे भांडतात पण आणि असं प्रेमाने राहतात पण। हे बघा जरा हे केली तिला, जरा ती तिचं ना वॉच दाखवते, तिला कोणतरी गिफ्ट दिलेली आहे, ते लाईट लागतं। आणि ही बघा संध्याकाळचं ना ॲक्च्युली झाडू वगैरे ना आरोहीच मारून घेते। एकदा खूप अभ्यास असलं तर मी मारून घेते झाडू, नाही तर शक्यतो ना खूप ॲक्च्युली रोज ना तीच मारते डेली संध्याकाळचं। आणि ही मला कॉफी एन्जॉय करते मी इकडं। माझं ना कॉफी पिऊन झालेलं आहे। आता हे बघा आरोही काय करते, आरोही थोडेसे भांडे धुवून ठेवले होते, सगळं ते भांडे लावले की स्टँडला। आणि हे बघा आता बटाटा सोलून घेते। एकदा ना खूप गुड गर्ल होते, म्हणजे की सांगायचं गरज नाही आहे, स्वतःच काय तिला समजतं ना काम करते ती। आमच्याकडे तर अजून ऊनच आहे, दुपारी फक्त थोडंसं पाऊस पडून थोडंसं, असं हे नाही की आमचे पुरे कपडे सुकलेले आहे बघा। म्हणजे की तुम्ही त्याच्यावरच गेस करा की कसलं ऊन आहे आमच्याकडे। ऊन तर भरपूरच आहे, कपडे सुकलेले आहे। चला आता मी कपडे काढते संध्याकाळचं। तुमच्याकडे पाऊस आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा। आणि एक विचारते, कोण रोज कपडे धुतात, क्योंकि मी खूप सारे लोकांना बघितलं की त्यांनी 2-2, 3-3 दिवसाला एवढे कपडे जमा करून एकदम धुतात। हे बघा आमच्याकडे संध्याकाळचं जरा पाऊस आलं होतं, थोडंसं पाऊस आलं होतं। त्याच्यावर चढायचं नाही, मारते बघ मी, नाही चढायचं तर खूप नको तिचं नको चढू तर हो कानाला लावू नको। आता इकडे मी सगळं कपडे व्यवस्थित घडी करून सगळं ठेवून घेते। पीठ त्याच्यामध्ये सगळं मसाला घातलेले आहे मी, फक्त कोथिंबीर नाही आहे त्याच्यामध्ये। आपण रेग्युलर काय काय वापरतो ना सगळं एक मसाला, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि धनिया पावडर, जिरा पावडर, थोडंसं गरम मसाला, कोथिंबीर पण घाला, माझ्याकडे नाही म्हणून मी नाही घातली। अजवाईन घाला, जिरा घाला, एवढंच।
आमच्याकडे ना आता लाईट गेली होती, भांडे धुतानाचा अर्धवट मोबाईलचे टॉर्च लावून एवढेसे भांडे धुवून घेतली. हे बघा इकडे सगळं मी भांडे वगैरे धुवून घेते. तसं सगळं ओटा सगळं पराठा केलेलं सगळं पडलं होतं ना, त्याबद्दल सगळं स्वच्छ करून घेते मी. मला कसं सवयच आहे म्हणजे की सगळं तसं होते तसं सगळं स्वच्छ करत जायचं. मतलब की सगळं मी इथं बेसिन वगैरे सगळं धुवून घेतली चांगलं. हे बघा सगळं इकडचं तरी सगळं झालं माझं काम. बघा आमच्याकडे परत लाईट गेलेली आहे. काय सारखं सारखं लाईट काढायला लागलंय. आता मला जेवायचं होतं. ते 8:30 वाजले बघा. गुडिया आणि पिल्लू ना दोघे पण जेवण करून घेतले. आता माझं आणि त्यांच्या पप्पाचं आहे. चला मग लाईट आले की मग ब्लॉग कंटिन्यू करूया. क्लीन झालेले भांडे वगैरे झालेले. बघा आमच्याकडे परत लाईट गेलेली आहे आणि 9:15 वाजलेले आहे आणि मला पण खूप भूक लागलेली आहे. आता लाईट बघायचं का, लाईट यायचं का मी वाट बघत नाही आहे. आता खाते मी. हे बघा माझ्यासाठी घेतलेले आहे मी 2 पराठा जराचं सॉस. लाईटचं काय खरं नाही की ना जोराने पडायला लागले. चला मग आता हे ब्लॉग इथं संपवते. व्हिडिओ आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला गुड नाईट. बाय बाय. बाय कर ना. बाय कर. बाय बाय बाय.